अरे वा, देव आपल्याला छप्पड फाडके देतोय विक्रांत. म्हणजे तुझी एकही इच्छा आता पूर्ण राहणार नाहीये. तिकडे बघ. चल, आता ह्यांचं स्वागत मी माझ्या पद्धतीनं करणार आहे. चल. काय इकडे कशासाठी आलात? फॅक्टरीच्या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आलात का? का का स्वतःच्याच हाताने स्वतःचे वाभाडे काढताय? लिलावात सहभागी होण्यासाठी खिशात पैसे लागतात. इथे आज हरोरचा व्यवहार होणार आहे. कसं आहे ना, माणसाने स्वतःची लायकी आणि पायरी ओळखून राहायला हवं. उर्मिला, काय बोलते सगळं? ते काय लिलावासाठी नाही आलेत. ही फॅक्टरी शेवटची डोळे भरून बघायला आलेत. हो ना इंद्रा? बघा, डोळे भरून आज फॅक्टरी बघून घ्या. कसं आहे ना, उद्यापासून तुम्हाला इथे येता येणार नाही. नाही, पण आबा बरं झालं तुम्ही आलात. हा, काय ऍक्च्युली माझी इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंब आजच्या दिवशी इथे यावं. तुम्ही डोळे भरून बघावं फॅक्टरी विकली जाताना, तिचा लिलाव होताना. आणि बघा ना, तुम्ही आलात. माझी ती इच्छा पूर्ण झाली. उर्मिला, मला काय वाटतं, ही इच्छा माझी पूर्ण झाली आहे ना, म्हणजे आजच्या दिवसात मी काही मागितलं ना तर ते सगळं पूर्ण होईल. चला चला, तुम्ही आलात तर या, थोडा नाश्ता वगैरे काही करून घ्या, पाणी प्या. या. उर्मिला, जायला हवं. आबा बोलवलंय, काम करायला हवं. काय तुम्हाला तुमची लायकी दाखवायची आहे ना? या. हो हो, एक मिनिट विक्रांत, तुम्ही अजिबात रडू नका. आणि रडायचं असेल ना तर जरा मोठ्यानं रडा. बघूया आज देवाची इच्छा काय. माझे कष्ट जिंकतायत का विक्रांतच्या मनातलं पाप जिंकताय. चला. नमस्कार मंडळींनो. आज या ठिकाणी तुम्ही हा परिसर सगळा बघितला असेल आपल्या फॅक्टरीचा. फॅक्टरी अत्यंत उत्तम स्थितीमध्ये आहे. अर्थात याचं सगळं क्रेडिट आपल्या विक्रांत साहेबांचं आहे. तुम्ही डोळे झाकून ही फॅक्टरी घेऊ शकता, कारण ही कंपनी जशी आपल्या विक्रांत साहेबांच्या हाती आली आहे तशी या कंपनीनं प्रगतीच केलेली आहे. इथे उत्तम प्रकारे टेक्नॉलॉजीनं युक्त अशा मशीन्स आहेत, चांगल्या मेंटेन केलेल्या आहेत. त्यामुळेच केवळ या पंचक्रोशीतच नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या कंपनीचा भाव असा नंबर 1 आहे. ही कंपनी नंबर 1 ची झालेली आहे. तुमच्या समोर गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर मग चला सुरू करूया आपण लिलावाला.
आपण 3 करोड पासून या बोलीला सुरुवात करतोय. 3 करोड 1, 3 करोड 2, 3.5 करोड 3.5 करोड 4 करोड 'लिलावाची सुरुवात चांगली झालेली आहे. 4 करोड 1, 4 करोड 2, 4.25 करोड 4.5 करोड 4 करोड 75 लाख 5 करोड 5 करोड 1, 5 करोड 2, 5 करोड 25 लाख 5 करोड 25 लाख 1, 5 करोड 25 लाख 2, 5 करोड 50 लाख 5 करोड 50 लाख 1, 5 करोड 50 लाख 2, 6 करोड 6 करोड. वाह, उत्तम संधी आहे. ही कंपनी चांगल्या फायद्याची आहे. या संधीचा लाभ घ्या. 6 करोड 1, 6 करोड 2, 6.5 करोड अरे वा, 6 करोडच्या वरती आपण बोली लावू शकतो का? सॉरी, मी याच्या पुढे बोली नाही लावू शकत. बघा ना प्लीज, काहीतरी आपण ऍडजस्ट करूया आपण. सॉरी, मला माफ करा आबा, पण खरं सांगू, माझी कपॅसिटी संपली. प्लीज नाही. बघितलंस का? 6.5 कोटीची बोली लागल्यानंतर कशी वाट लागली बघ. चेहरा बघ कसा उतरला म्हाताऱ्याचा. आठ करोड 1, 8 करोड 2, 8 करोड 30 लाख 10 करोड 10 करोड 1, 10 करोड 2, 11 करोड 11 करोड 'संपलं सगळं.
आबा तुम्ही स्ट्रेस नका घेऊ, काही ना काही मार्ग नक्की निघेल. आता काही होऊ शकत नाही. आपल्या डोळ्यासमोर आपली फॅक्टरी विकली जाणार. 12 करोड. 12 करोड. 12 करोड एक. 12 करोड दोन. 15 करोड. 15 करोड. उर्मिला ही कोण आहे? कोणी का असे ना, आपल्याला 15 करोड मिळत आहेत ना, विषय संपला. दॅट्स ट्रू, पण हिच्याशी मी बोललोय, मला आठवत नाहीये. आपल्याला काय करायचंय, कोण आहे ती? आपल्याला पैसे मिळत आहेत ना, बस. हां, स्टील. हो विक्रांत, आपल्याला 12 करोडची अपेक्षा होती, आपल्याला आता 15 करोड मिळत आहेत. 3 करोडचा बोनस. हं, त्यामुळे जास्त विचार करू नकोस. एक्स्ट्रा मिळालेल्या पैशांचा एन्जॉय करूयात, मजा करूयात. चला 15 करोड एक. 15 करोड दोन. 15 करोड तीन. आणि या फॅक्टरीचा लिलाव झालेला आहे 15 करोडला. आणि या फॅक्टरीच्या मालकीण आहेत
तनिषा देशमुख. तनिषा देशमुख. हाय, मी उर्मिला महाडिक आणि हे माझे मिस्टर विक्रांत महाडिक. ही फॅक्टरी आमची आहे, म्हणजे आता तुमची झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. दादा असं कसं काय करू शकतो? त्याला जाब विचारणार आहे मी. अजित, तुम्ही शांत व्हा, काही बोलू नका आता. नाही वहिनी, मला बोलू द्या. आपण का गप्प बसायचं? अहो, आबांची अवस्था बघताय ना तुम्ही. अजित, आता काही उपयोग नाहीये त्याचा. गेलं सगळं. केटी, मॅडमसाठी थंड पाणी आणि एखादा ज्यूस आणा. आणि काय हवंय तुम्हाला? नो थँक्स. डॉक्युमेंट्स. ओ राईट. केटी, आपले सगळे डॉक्युमेंट्स घेऊन या. एक मिनिट. मला काय वाटतं, फॅक्टरीचे सगळे डॉक्युमेंट्स नवीन ओनरला त्याच्या मूळ ओनरच्या हातूनच द्यायला हवेत, नाही का? आबा या ना, तुमच्या हातून फाईल देऊया. आबा, अहो मान तुमचाच आहे, या ना. दादा, काय करतोयस तू? हे काय करतोस म्हणजे? अजित, कमॉन. आबांनी फॅक्टरी उभी केली नाही, इतके कष्ट घेतले त्यांनी फॅक्टरी उभी करण्यासाठी, आणि त्यांना रिस्पेक्ट नको द्यायला आपण? कसं वाटेल त्यांना? आबा या, तुम्ही, तुमचा मान आहे. विक्रांत, अरे जरा तरी लाज शरम बाळग रे. नको असा वागूस. मी ही कसं वागायचंय हे कोणीही शिकवणार नाहीये मला. विक्रांत, अरे का असं वागतोयस? यांनी तुला लहानाचं मोठं केलं, एवढं प्रेम दिलं, तुला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, आणि तू लाचारासारखं वागवलंय. यांनी मला फक्त लाचारासारखं वागवलंय. आतापर्यंत ना यांना फक्त इंद्रा महत्वाचा होता. त्याच्यामुळे कोणीही मला काही शिकवायला जायचं नाहीये. तुमची लायकी नाही कोणाची. विक्रांत, मालती, नका बोलू. अहो पण मी सांगितलं ना.
खरले, सगळे माडी खरले. आता ना तुमच्या हातात काही उरलं नाहीये. हा काय रे इंद्रा, गप्प का? बोल. नाही, त्या राणीला तू डोक्यावर घेऊन नाचत होतास ना, बोल, नाच. अरे कसे नाचतील ते? त्यांना त्यांच्या हुकुमाच्या राणीची खरी लायकी कळाली असेल ना. आबासाहेब, क्या तुमच्या डोळ्यासमोर मी फॅक्टरीचा लिलाव केला. तुम्ही आणि तुमची हुकुमाची राणी ना काही करू शकला नाही. थांबा. हे सगळं काय सुरू आहे मिस्टर विक्रांत? फॅक्टरीचे सगळे डॉक्युमेंट्स मूळ मालकाकडून खऱ्या मालकाकडे देण्याचा प्रयत्न होता. मग जरा फेअर डील होईल ना. You're absolutely right. पेपर्स तर रिअल ओनरच्या हातूनच मिळाला हवे. पण तुम्ही जसे हे पेपर्स रिअल ओनरच्या हातून मला देताय, तसेच हे पेपर्स घ्यायला या कंपनीच्या होणाऱ्या ओनरने यायला नको का? म्हणजे फॅक्टरी तुम्हीच घेतली ना? नाही नाही, या कंपनीचा होणारा ओनर आहे तो.